या सुरेश दीनानाथ पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्या माहितीनुसार रसायनी, खालापूर, कर्जत, पेन तालुक्यातील ही पहिलीच अशी स्पर्धा असेल की ज्या स्पर्धेत 2 बाईक आपल्याला पाहायला मिळतात। आपण पनवेल पासून पुढे गेलो की कित्येक स्पर्धेत 2 गटात बाईकची विभाजणी होताना पाहिले, पण इथे मात्र हा मान बहुमान मिळवलाय खरं तर कैरेकरांनी। एचडीपी ग्रुप, एचडीपी हा ग्रुप नाही तर फार मोठा मित्र परिवार आहे। तिथली जागा मोकळी करायची, अक्कलवाडीचे पाठीराखे गाड्या येतच राहतील, सातत्याने तुम्हाला उठावं लागेल त्या ठिकाणून, त्यापेक्षा इकडे समोर येऊन बसा। सलामीची जोडी मैदानावरती, स्ट्रायकर एंडला आदित्य गाताडे, गोलंदाज तयार आहे सुदेश। पहिला चेंडू ऑन साइडला, अंधराईचा फटका, सुरुवात धमाक्यात, आदित्य गाताडेच्या बॅट मधून षटकार। सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट डिसमिसल। पंच एक दक्षता घ्या, 5:20 मॅच सुरू झाली। सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपन्न करायची आहेत। अक्कलवाडी टीम जर त्यापेक्षा जास्त मिनिटे संपन्न झाली तर शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। 5:40 पर्यंत तुम्हाला सुरुवातीची 4 षटकं संपन्न करायची आहेत। पहिल्या चेंडूवरती षटकार आला आदित्य गाताडेच्या बॅटमधून, पण दुसऱ्या चेंडूवरती फुलटॉस वरती तो चकला, आणि आपण रुकेश नेहमी म्हणतो की फुलटॉस वरती ताकदीपेक्षा त्याला गॅप शोधता आली पाहिजे, दिशा देता आली पाहिजे, ते घडलं नाही। थेट वेध घेतला तो क्षेत्ररक्षक मंथन गोठलचा, त्यानं कोणती चूक केली नाही, सोपा झेल करत पहिला मोठा धक्का दिलाय आदित्य गाताडेच्या रूपात अमर क्रीडा मंडळ कासप टीमला। सतीश कोंडिलकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रामा या नावानं सुपरिचित हा खेळाडू कित्येक दिवस फॉर्मसाठी झगडतोय, पण आज सुवर्ण संधी आहे। या दरम्यान विनय पाटील, सिद्धू पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत दुसऱ्या दिवसामध्ये रात्रीमध्ये आपले सहर्ष असं स्वागत असेल एचडीपी ट्रॉफी 2026च्या माध्यमातून। स्क्वेअर लेग पंच सागर पाटील सर, मेन अंपायर रजत पाटील सर, कालची रात्र दोघांनीही गाजवले। तसं पाहायला गेलं तर सागर पाटील यांच्या सासूरवाडीचा संघ आहे कासप, पण सागर पाटीलने जसा खेळ केला ना कालच्या रात्रीमध्ये तसा करावा लागेल या मॅच मध्ये कासप टीमला। गॅप मध्ये पुस्तकी फटक्याचा उपयोग, चौकार, आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10। गाताडेनं दुसरा चेंडू गतिवान टाकला, आदित्य बाद झाला। पुन्हा एकदा धीम्या गतीचा अगदी स्पष्ट दिसेल असा चेंडू, आणि जो फलंदाज फॉर्मच्या शोधात आहे त्यानं चौकार लगावला। इथे वेगवान फ्लिक केला, एक क्षेत्ररक्षक आहेत, स्टॉप। संख्या झाली आहे ती 11। अंधराईचा फटका गॅप मध्ये येतो, एक धाव तर कंप्लीट लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकाला। प्रथम पवार चेंडूवरती पोहोचणार, चेंडूची फेक होईल तोपर्यंत घेतली जात आहे दुहेरी धाव, आणि या दुहेरीच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अमर क्रीडा मंडळ कासप संघ जाऊन पोहोचलाय 1:13 या धावसंख्येवरती।
थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय तो विराज पवार. 3 क्षेत्ररक्षक या षटकात बाहेर असतील सर्कलच्या. 2 षटका मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघतोय. वेळेचं बंधन असेल याची दक्षता घ्या. फिल्डिंग करणारी टीम 20 मिनिटांचा अवधी सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे असेल. मोहोपे आणि कराडे खुर्द रिपोर्टिंग करायची आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच रजत पाटील सर यांचा इशारा येतोय की वाईड बॉल अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल, धावफलक वधारेल 14 या धावसंख्येवरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. दोनही कर्णधार एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या होती 15. जर एक कर्णधार हजर असेल इनिंग ब्रेक मध्ये, एखादा नसेल तर हजर कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. दोनही कर्णधार नसतील तर षटकांची सुद्धा कपात होऊ शकते. दुसरं षटक सुरू झालंय आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ संपलाय. 15 वरती धावसंख्या. फुलर लेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खरं तर स्टॉप करता आला नाही गोलंदाजाला. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 16 धावा आहे धावफलकावरती. 5 षटकांची लढत. खेळपट्टीनं कालच्या दिवस रात्रीमध्ये रंग दाखवला. स्पष्ट केलंय की ही खेळपट्टी धावांचा रतीप टाकेल. या खेळपट्टीमधून सातत्यानं धावा येताना पाहायला मिळतील आणि तशी सुरुवात झाली आहे कासप टीमची. एक धाव. एका धावेच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला पहिल्या मॅच मध्ये एन्जॉय करतात. त्या उपस्थित प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात मनापासून स्वागत. 9961 एचडीपी ट्रॉफी ई गटातील ही तिसरी मॅच पहिल्या फेरीची. रजनीकांत माळी यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. कासपचे आमचे कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रजनीकांत माळी यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आपणास विनंती असेल की मुख्य मंचावरती आपण यायचंय. षटकारानंतर हाच आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. सुरुवात केले फलंदाज प्रसाद गाताडे ऑन फायर. विकेट या ठिकाणी गमावले. 34 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं सुदेशनं, 13 धावा त्यानं खर्च केल्या. दुसरं षटक टाकलं खरं तर विराज पवारनं, त्यानं 21 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकासाठी पुनश्च गोलंदाजीला आलाय आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन. पहिल्या चेंडूवरती सुदेशनं विकेट प्राप्त केली. 2-34 अशी स्थिती आहे. 5 षटकांची मॅच आहे. 30 चेंडूचं 1-1 सत्र. 60-65 पर्यंत जरी रोखलं ना तर धावा ही चेस होतील. कमबॅक करावा लागेल.
संकेत आलाय गोलंदाजीला, संकेत बावलेकर बॅटिंगसाठी आलाय. पहिला चेंडू फेस करताना तो डॉट बॉलला सामोरं जाते. धावफलक स्थिरावेल ते 34 या धावसंख्येवरती. वाईट बॉलचा इशारा, एकदा वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 35. सुरुवात चांगली आहे कासप टीमची, पण 5 षटकांच्या लढतीमध्ये सातत्यानं आपण चढ उतार बघत असतो. 2 षटकं पॉवर प्लेची होती, फायदा झाला कासप टीमला. कमबॅक करावा लागेल तो अक्कलवाडी संघाला. समोरच्या दिशेनं खूप चांगलं एलिव्हेशन आहे या फटक्यामध्ये. लॉंग ऑन सीमापार येतोय फलंदाज संकेत बावलेकरच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. लाखाचं नव्हे तर तब्बल 2 लाख रुपयाचं बक्षीस या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. 2 बाईक, 3 बायसिकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. 9961 SDP ट्रॉफी 2026. 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा आहेत धावफलकावरती. जोगी इलेक्ट्रिकल या नावानं हा संघ मैदानावरती खेळ करतोय आणि त्याचे पुरस्कर्ते संतोष कालेकर, अशोक कालेकर आणि अनंता मोरे या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू पंचांनी वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 47. मी रजनीकांत माळी यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत. टॉपेज घेतले, हवेत होता काही काळ, सेफली चेंडू लँड झाला. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेवरतीच समाधान आता मानलं जाते, कारण प्रसाद गातडे चांगल्या लयमध्ये चांगली फटकेबाजी तो मैदानावरती करतोय. एक बाजू त्यानं लावून धरले, कारण आदित्य गाताडे लवकर बाद झाला होता आणि तदनंतर सर्वस्व जबाबदारी त्याच्या खांद्यावरती येताना आपण बघितले आणि या जबाबदारीला पेलवत असताना खूप चांगली इनिंग त्यानं अद्यापर्यंत सादर केली आहे. अप ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने 49 धावा आहेत त्या धावफलकावरती. 5 षटकांची मॅच, 4थं षटक सुरू आहे. सुरुवातीच्या 2 षटकात तब्बल 34 धावा आल्या होत्या आणि आपण त्यावेळेला उल्लेख केला, जर का पर्यंत रोखलं तर हे मैदान असं आहे, खेळपट्टीने रंग दाखवलाय की या धावा ही चेस होतील. काल कित्येक मॅचेस नेट टू नेट फाईट शेवटच्या चेंडूपर्यंत येताना आपण पाहिल्या. 75 धावाही चेस झाल्या. एका मॅचमध्ये 69 सुद्धा चेस होता होता राहिल्या आणि आज सुद्धा तीच चित्र आपल्याला बघायला मिळतील. आणि तशी सुरुवात केली कासप संघानं, पण अक्कलवाडी संघानं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सद्यस्थितीला करायचा आहे तो कमबॅक. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रथम पवारला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आणि धावफलक स्थिरावलाय 49 या धावसंख्येवरती. इतिहास स्ट्रोक स्लॉट मध्ये त्याला फेकलंय आउट ऑफ द प्लॉट. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं हा षटकार.
फुलर लेंथ. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा लगातारचा दुसरा षटकार आणि धावफलक पोहोचलंय 61. चौथं षटक सुरू आहे. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडून चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होईल आणि धावफलक स्थिरावेल ते 61 या धावसंख्येवरती कंप्लीट करायचे आहेत. आणि जर का ई गटातील क्वालिफाय मॅच आज खेळविण्यात आली तर 11 मॅचेस आपल्याला संपन्न करावे लागतील. त्यामुळे वेळेला फार महत्त्व असेल. चला स्पीडअप करा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा आहेत त्या धावफलकावरती. धावा धावफलकावरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क. 61 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय तो गोलंदाज ऋतिक शिंदे. मार्केट एंड कडून तो मारा करेल. जोगी इलेक्ट्रिकल जय हनुमान अक्कोलवाडी आणि त्यांच्या विरोधात अमर क्रीडा मंडळ कासप. बॅटची आतली कडा बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला जरूर स्टॉप केलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला पण एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 62. 62 धावा धावफलकावरती. सुदेशनं 2 षटकं टाकली. 25 धावा त्यानं खर्च केल्या. एक टाकलं विराज पवारनं. 21 धावा त्यानं खर्च केल्या. प्रथम पवारनं सुरुवातीचे 3 चेंडू निर्णायक टाकले होते पण नंतरच्या 3 चेंडूवरती 2 षटकाराचा मार त्याला बसला. 15 धावा त्यानं खर्च केल्या. ऋतिक शिंदे आलाय. खेचला अक्षरशः दूरवरून हा फटका खेचला. फलंदाज संकेत बावलेकरचा हा स्लॉक स्वीप षटकार. दिवसामध्ये आपण आहोत त्यापैकी पहिला सामना ई गटातील एकंदरीत पहिल्या फेरीची तिसरी लढत. त्या गटामधून 2 मॅचेस जिंकलाय तो बारवई संघ कालच्या रात्रीमध्ये. आज कोणता संघ 2 सामने जिंकल हे बघणंही फार गरजेचं असेल. इथे ऋतिक शिंदेच्या चेंडूवरती षटकार ठोकला. फलक पोहोचलंय 68 या धावसंख्येवरती. इथे बॅटची कडा यष्टीरक्षकांना हा झेल कॅरी केला आणि फलंदाज या चेंडूवरती होईल बाद. या धावसंख्येवरती 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सत्रातील 5 षटकांची ही लढत. प्रसाद गाताडे मैदानावरती खूप चांगला खेळ साकारतोय. सलामीला बॅटिंगसाठी जाताना आपण त्याला पाहिलं होतं आणि दीर्घकाळ तो खेळपट्टीवरती त्यानं तग धरलाय. 25 धावांचं योगदान त्यानं अद्यापर्यंत दिलंय. समोर आणि त्याला उडवलंय डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मधून षटकारासाठी. ही जे 75 धावा धावफलकावरती. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या होईल का
काल सुद्धा एका मॅचमध्ये 75 धावा होताना आपण पाहिल्यात. बारवई संघानं सर्वोच्च धावसंख्या उभारले या स्पर्धेतील. आणि ते शॉट ऑफ प्लेन सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लागत असताना पहिलं सत्र संपलंय. टॉस जिंकला होता जोगी इलेक्ट्रिकल जे हनुमान अक्कोलवाडी संघानं. निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि हा निर्णय पूर्णपणे चुकला, कारण तब्बल 81 धावा त्यांच्या गोलंदाजांनी खर्च केल्यात. पण खेळपट्टीचे रंग सांगतायत की या धावाही चेस होतील. नेमकं दुसऱ्या सत्रात काय घडेल हे बघणं फार गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आई गारमाता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी मोहपे. 30 चेंडू 82चा पाठलाग करायचे. पण या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील रोशन पाटील सर. तत्पूर्वी आपण जाऊयात महागुरु संतोष चौधरी सर यांच्याकडे. दुसऱ्या दिवसाची आपण पहिली मॅच पाहतोय. कासप आणि अक्कुलवाडी या दोन संघांच्या दरम्यान पहिलं सत्र संपलेले. इथे पाहुण्यांचं स्वागत आणि आमचे महाराज यादव महाराज या ठिकाणी टॉस करतायत. पुढची मॅच आहे कराडे आणि मोहपे. कराडे आणि मोहपे. आरके आहे. आरके आणि मोहपेचे कॅप्टन हर्षद. हर्षद टॉस जिंकलाय. मोहपे टीमला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घे. क्षेत्ररक्षण. कालच्या मॅच वगैरे बघितल्यात लाईव्ह? इथंच होतो. हा इथंच होते हर्षद. काल मला तो डे तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. कराडे संघाला किती धावांपर्यंत रोखाल? 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला. पण काल इथे 76 पण झालेले आहेत. 76 पण झालेले हायेस्ट. ते आता काय सांगू शकत नाही. क्रिकेट आहे. पण इथले जे SDP चं आयोजन आहे डे नाईटचं हे कसं आहे? मस्त आहे. पहिल्यांदा गेलतो आम्ही. ते पण अतुल बोलता तुम्ही केलाच पाहिजे म्हणून केलं. केलंच नाही. अतुल मुळे एंट्री त्यांनी टाकलेली आहे. बेस्ट ऑफ लक. हर्षद आरके आहे कराडे संघाचा. आरके पळतायत. आरके करता ऑलराऊंडर आहेत. पण बघूया मैदानामध्ये ते बोलतील. या ठिकाणी आमचे रोशन पाटील तारा यांचं स्वागत करतात. ते आता कॉमेंट्रीसाठी गेलेत. रवींद्र पाटील वाशिवली. वाशिवलीचे आमचे पाहुणे रवींद्र पाटील आणि एरिया कमांडर आमचे आजू शेठ सावंत समोर आहेत. ते म्हणाले की मी थोड्या वेळाने येईन, रात्री येईन थोड्या वेळाने. आजू सावंत यांचंही स्वागत आहे. रवींद्र पाटील वाशिवली. वाशिवलीचे आमचे पाहुणे त्यांचा सन्मान येथे करण्यात येईल. वाशिवलीचे आमचे पाहुणे रवींद्र पाटील. SDP ट्रॉफी जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. सूर्यदादा पाटील साहेब ब्रँड 9961. काल बघता बघता रजत पाटीलने सांगितलं की आमची प्रॅक्टिस नाही आहे आणि शेवट त्यांनी जिंकली. टॉप 6 मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर कैरे संघ सिद्धविलन कैरे आणि 2 मॅच जिंकल्या आहेत त्या बारवई संघानं. जे मला थोडे निलेश बाबरे त्या संघाचे पॅकर आहेत. आजची पहिली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. कासप आणि त्यांच्या विरोधात अक्कुलवाडी. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच कराडे आणि मोहपे. रवींद्र यांचं स्वागत इथे करण्यात येते. वाशिवलीचे आमचे पाहुणे रवींद्र पाटील यांचा सन्मान सिद्धू आणि आमचे विनय हे त्यांचं स्वागत या ठिकाणी करतायत. सगळ्यांच्या आवडीचे आहेत रवींद्र. तमाम प्रेक्षकांचं करूया स्वागत. SDP ट्रॉफी ज्या ट्रॉफीची आपण वाट पाहत असतो आणि भरघोस काल आपण बघितलं प्रतिसाद दिलेला आहे प्रेक्षकांनी या स्पर्धेला. आणि जाऊया रोशन पाटील यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर, धन्यवाद. लगेचच या सत्राकडे जातोय. मी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. गजाभाई आइये. केसांचा कलर भरपूर चांगला आहे. 81 रन पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 82चा पाठलाग करायचा आहे. या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जोगी इलेक्ट्रिकल जय हनुमान अकुलवाडी अंकित मालुसरे आमचे जे समालोचक आहेत, उत्तम समालोचक, त्यांच्याच घरदर गावचा संघ मैदानामध्ये आहे. आणि एका बाजूला अमर क्रीडा मंडळ कासप रजनीकांत शेठ माळी, कौस्तुभ माळी या संघाचे आधारस्तंभ
त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी संकेत बावलेकर हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आलाय, ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली. 26 धावांचं योगदान मिडल ऑर्डरला दिलं. सलामीवीर खेळाडू स्टॅकिंग एंडला रितेश मोरे आणि त्याच्या बरोबरीने प्रथम पवार, ऑफिशियल्स रजत आणि एका बाजूला सागर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. पूलचा प्रयत्न होता, फटका फसला, फिल्डर जास्तीचा पुढे निघाला आणि त्याच वेळेला बॉल मागे पडला. त्यामुळे इथे 2 धावा नक्की मिळतील. पहिल्याच बॉलवरती बॅटिंग करत असताना अकुलवाडी संघाला टार्गेट जरी 82चं असलं, जवळजवळ 16.40 हा रिक्वायर्ड रेट पर ओव्हर मागे राहील आणि या धावांचा पाठलाग करताना पर ओव्हर मागे 1-2 मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करताना अकुलवाडी संघाला. काल कोपर संघ पेण कोपर खरं तर आपण पाहिला त्या संघाने 75 धावा चेस करून दाखवल्या होत्या. सूरजचा संघ, सूरज मात्रे बाबू यांचा संघ आपण पाहिला. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली. क्या बात आहे, टेक्निकली परफेक्ट. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक बॉल बॅकलिपला वर घेत असताना प्रचंड वेगात ब्लॉक हॉलमध्ये घुसला. बॅटची टो एंड घेऊन बॉल मागे सरकताना एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोअर कार्डवरती त्या ठिकाणी आहेत तब्बल 8. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर असं वाटतं एकत्र इंटरनॅशनल मैदान आहे, परंतु या अगोदर जर मैदान पाहिलं असेल तर कोणालाही वाटणार नसेल हे मैदान इतकं चांगलं होतं. प्रचंड मेहनत आयोजकांनी या ठिकाणी घेतलेली आहे या क्रीडांगणासाठी. मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये भरपूर स्पर्धा होतील, परंतु या मैदानाची मशगत जर कोणी केली असेल तर संपूर्ण SDP ग्रुप. त्यांच्याबद्दल त्यांचा या आम्ही आवर्जून उल्लेख करू. याही वेळेला फ्लिकचा प्रयत्न होता, हलकासा कटर टाकला संकेत बावलेकर या खेळाडूने. या टीमचा प्रमुख खेळाडू, या टीमचा की प्लेअर, सर्व गुण संपन्न अष्टपैलू, आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये सिद्ध करत असताना, कारण टार्गेट मोठा आहे, जर चांगला स्टार्ट मिळाला तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि इथे मात्र तो प्रयत्न करावा लागेल रितेश मोरेला आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू प्रथम पवारला. रितेश ऑन स्ट्राईक, कमी वयाचा खेळाडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच, क्या बात आहे, लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी फक्त सिंगल. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका रनच्या मदतीने पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपला. पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जोगे इलेक्ट्रिकल जय हनुमान अकुलवाडी टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 9 धावा. आता येणारे 24 बॉल 73चं समीकरण. नागोरीच्या त्यांचं आगमन. यस टी जी. आतिश कोंडिलकर, रुकेश वर्धमानच्या भूमिकेमध्ये आहेत. त्या ठिकाणी आतिश कोंडिलकर आता बॉलिंग मार्कवरती त्यांना आपण येताना पाहत आहे. अमर क्रीडा मंडळ कासप आणि एका बाजूला जोगे इलेक्ट्रिकल जय हनुमान अकुलवाडी. ई लॉटमधला हा सामना आहे आणि यानंतर आई गारमाता कराडे खुर्द विपक्ष आई गावदेवी मोहपे हा दुसरा सामना असेल ई लॉटमधून आणि तदनंतर डी लॉटला स्पर्धा सुरुवात होईल. तेही 8 संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. डी इव्हेंटचं तर बाउंड्री रोप तुम्ही पाहताय. प्रत्येक स्पर्धांमध्ये डी इव्हेंटचं बाउंड्री रोप अनेक वेळा आम्ही पाहत असो आणि याही स्पर्धेमध्ये या मैदानाची शोभा वाढवण्याचं काम या कदर बाउंड्री रोपनं केलं आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांचा हात जमिनीला समांतर, हा बॉल आहे अवांतर. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना अकुलवाडी संघाला. 1 रन मात्र या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल या षटकामध्ये. 2 खेळाडू आहेत, कारण आपण पहिला रितेश आणि रितेश त्याच्याबरोबर प्रथम, दोघेही यंगस्टर आहेत. त्यांना मात्र चांगली आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेला ऑन साईडला पूल करत असताना हलकीशी वरची कडा घेतली. बॉल मात्र चला विकेट किपरच्या हातामध्ये.
कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो बॅटिंग करताना अकुलवाडी संघाला. आदित्य गाताडेने हा झेल टिपला. विकेट किपर आहे त्या ठिकाणी. एक चांगला अपकमिंग यंगस्टर. मला वाटतं आम्ही पहिल्यांदा केलोना जिल्हा परिषद तालुका आपचा संघ आम्ही पेंटच्या स्पर्धेमध्ये टाकला होता. त्या संघाच्या स्क्वॉडमध्ये आदित्य होता, परंतु दुखापतग्रस्त असल्या कारणाने तो येऊ शकला नव्हता. त्याचबरोबर रोहित करंदे त्याचाही आवर्जून उल्लेख करेल. या परिसरातील ताकदवर खेळाडू, त्या खेळाडूंना मात्र चांगली संधी मिळाली. मंगेशी वाकडीकर, मयूर शेलार यांच्या माध्यमातून तो संघ पुरस्कृत करण्यात आला होता. तालुका पोल फुलटॉस बॉल सुरुवातीलाच मन बनवतोय. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. हॅमर्ड केला बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. बॉलचा पाठलाग करत असताना 2-2 शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. रिले फिल्डिंग. एकाने थांबवला, दुसऱ्याने उचलला आणि तिसऱ्याकडे फेकला. असंच काहीतरी चित्र होतं आणि 3 धाबा या बॉलवरती मिळाल्या. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये 3 धाबा घेणं तितकं सोपं नाहीये आणि यावेळेला 3 धाबा आलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम अकुलवाडीला टार्गेट मोठा आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती त्या ठिकाणी 15. अजूनही येणारे बॉल असेल 21. विजयासाठी 67 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना जोगी इलेक्ट्रिकल जय हनुमान अकुलवाडी संघाला. फुल टॉस. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. सुदैव चांगला आहे कासप संघाचा. बीमर कॉल. पंचांचा इशारा. इट्स अ बीमर. अगदी डोक्यावरती लागला. नो डाऊट डेफिनेटली बीमरच राहील. 1+1 अशा 2 धाबा या ठिकाणी मिळतील बॅटिंग करताना अकुलवाडी संघाला. मला वाटतं हा बॉल जर का बॅटला लागला असता तर आणखीन धाबा वाढल्या असा. संधी होती फलंदाजाला, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. परंतु 1 रन त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात मिळाली. एक नो बॉल. बीमर म्हणजे 2 धाबा या ठिकाणी आल्या. आता येणारे बॉल असतील 21. विजयासाठी 65 धाबांचं समीकरण या मॅचमध्ये आहे. खराब गोलंदाजी आतिश कोंडिलकर याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. दबाव थोडासा वाढत चाललाय. कुणाल कासप संघाचे बिग सपोर्टर या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. आता मोठ्या संख्येने या ठिकाणी मैदानाच्या सभोवताली तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी ही वाढताना पाहायला मिळेल. कारण SDP ट्रॉफीची आतुरता ही प्रत्येकाला असते. फ्रीडचा बॉल खोदून काढला अक्षरशः. एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. 3 मिनिट्स. मार्वलस षटकार. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाजाला बीट करत असताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय आणि यंदा रक्कम देखील जास्त आहे. 2 लाख प्रथम पारितोषिक. भव्य दिव्य पारितोषिक आहे. त्यामुळे नक्कीच ही स्पर्धा चर्चेमध्ये राहील. जसजशी आता वेळ पुढे जाईल तसतशी मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ केला बॉलला. कबसला फिल्डर आहे. त्यांच्या डोक्यावरून कबसचा बेताज बादशाह आर्यन मालुसरेच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. SDP षटकार. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. राजेशजी पवार SDP ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. आमचे बालाजी आईस्क्रीमचे मालक सुरेश ठाकूर यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. चांगलं टायमिंग. आर्यनने मात्र चांगली भूमिका साकारली आहे आपल्या संघासाठी. मागच्या 3 बॉलमध्ये त्याने जवळजवळ आपल्या टीमला 12 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार. एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंगअपच्या डोक्यावरून त्याचे फटके पाहायला मिळाले. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या 53. 17.66 रेकॉर्ड रन रेट राहील या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पर ओव्हर मागे 53 धावांचं खरं अजूनही आव्हान पेलायचं आहे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान अकुलवाडी संघाला. जोगी इलेक्ट्रिकल. चला घाई करा. कासप संघाला ही सूचना असेल प्रत्येक टीमला आम्ही अलर्ट करू. वेळेचं बंधन आहे. टाईम अलर्ट.
तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय संकेत बावलेकर हा खेळाडू ज्याने पॉवर प्लेमध्ये 9 धावा खर्च केल्यासमोर रितेश मोरे. क्षमा असावी प्रथम आला आणि पहिल्याच बॉलवरती दे घुमाके व्हॉट अ शॉट. लांब लचक उत्तुंग असा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. होता प्रथम पवारचा फटका म्हणजे 440 होल्डचा झटका. लांब लचक त्याने मारला. आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करणार हे त्याने मात्र करून दाखवलं. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये हा संघ देखील सहभागी होतोय. मला वाटतं तुम्ही जितक्या चांगल्या मोठ्या स्पर्धा केला तितका संघ तुमचा आणखीन मॅच्युअर होईल. त्या संघाची कामगिरी दिवसेंदिवस मात्र चांगली होताना पाहायला मिळेल. मॅच ऑन आहे. 17 बॉलमध्ये आता विजयासाठी 47. क्या बात आहे. गती परिवर्तन. कमी गतीचा बॉल हाफ ट्रॅकर टाकला होता. बोटं फिरवली बॉलवरती आणि इथे मात्र संकेतचं कमबॅक. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. जितक्या वेगाने बॉल समोर टाकाल त्याच वेगाला तितकंच चांगलं प्रत्युत्तर देतील फलंदाज. परंतु यावेळेला गुडलेंथवरती कमी गतीचा बॉल टाकला. बोटं फिरवत असताना फलंदाजाला बीट करताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 16 बॉल विजयासाठी 47 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 16 चेंडू 47. नेक्स्ट बॉल फिरून मारला. पुन्हा एकदा आक्रमण. पार्लर स्ट्रोक जमिनीला समांतर स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार षटकार. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि तदनंतर प्रथम पवार हा देखील आता आक्रमक होत चाललाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. आता येणारे बॉल असतील 15 विजयासाठी 41 धावांचं समीकरण. 15 चेंडूमध्ये 41. विकेट हवाय त्या ठिकाणी अमर क्रीडा मंडळ कासप या टीमला. रजिकांत माली, कौस्तुभ माई खरं नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत. या संघाचे आधारस्तंभ त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. रोशन इथे आमचे सदानंद पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या SDP ट्रॉफीमध्ये त्यांचंही स्वागत आहे. मोपे संघाचे आमचे राजा पवार, राजेशजी पवार हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. SDP ट्रॉफीमध्ये कालपासून 500च्या वर पाहुणे झालेले आहेत आणि 4 दिवसामध्ये 2000 पाहुणे होतील असं वाटतंय. गतवर्षीच नाईट स्पर्धेमध्ये सर आपण म्हटलं होतं बाल्कनी बनवावं लागेल आता पाहुण्यांसाठी. तरी यंदा देखील मोठा व्यासपीठ आहे. कॉमेंट्री बॉक्स एक वेगळा केला. परंतु या स्पर्धेवरती असणारं प्रेम किंबहुना सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आणि SDP ग्रुप यांच्यावरती असणारं प्रेम, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी त्यांचा सन्मान देखील या मंचावरती होतं. फुलटॉस बॉल ताकद वापरले. वाडी स्ट्रॉंग आणला. बॉल मात्र चालला बाउंड्रीच्या पलीकडे. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो अब हमारी. आणखीन एक षटकार. गरज 14 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. कालच खरं तर आम्हाला मयूरने सांगितलंय दामदच्या नाईट स्पर्धेमध्ये याच संघाने 4 ओव्हरमध्ये 81 केल्या होत्या. हा एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. त्यामुळे आता 5 ओव्हरमध्ये 82 करणं तितकं त्यांच्यासाठी कठीण नाहीये. परंतु जर का कासप संघाने विकेट काढले, ब्रेक थ्रू जर का या वेळेला कासप संघाला मिळाले तर नक्कीच या मॅचमध्ये मजा येईल. संकेत बावलेकरचा पुढचा फुल टॉस फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. व्हॉट अ कॅच. अप्रतिम रनिंग कॅच टिपत असताना निर्णायक क्षणाला विकेट हवा होता. तो विकेट मिळवून दिलाय संकेतने. यामध्ये कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं, त्याने झेल टिपलाय. खेळाडू बाद झालाय. प्रथम निलेशने जबरदस्त झेल टिपलाय.
आता चांगली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. खरं तर कौतुक या गोष्टीचं करेल मी या टीमचं. सर्व एका लेवलचे खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत. विराज पवारने सेकंड ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. तो विराज आता बॅटिंगसाठी आलाय. संकेतचा पुढचा बॉल फुटवर्क नाहीये, खोलात आला आणि इथे मात्र बीट करत असताना त्या ठिकाणी विराजला बॉल निघाला निर्धाव. शेवटचा बॉल डॉट. आता येणारे बॉल असतील 12 विजयासाठी अकुलवाडी संघाला बनवायच्या तब्बल 17.50च्या सरासरीने 35 धावा. 12-35चं समीकरण या मॅच मध्ये आहे. परंतु नेक्स्ट मॅच आई गारमाता कराडे खुर्द विपक्ष आई गावदेवी मोहोपे या टीम मध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. नितेश कारंदे आमचे मित्र, रोहित खरं तर रोहित असतील कराडे संघाचे दमदार खेळाडू, एका बाजूला हर्षदचा मी उल्लेख केला, एक चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. त्यामुळे नक्कीच मोठी फाईट तुम्हाला यानंतर देखील पाहायला मिळेल. परंतु या अगोदर लास्ट 2 ओव्हर थ्रिल, शेवटच्या 2 षटकांचा रोमांचक थरार आज तुम्हाला अचानकच्या या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि काय सामना रंगलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9, सेकंड ओव्हरमध्ये 20, तिसऱ्या ओव्हरमध्ये संकेत पुन्हा आला सेकंड स्पेलमध्ये, त्याने धावा खर्च केल्या 18. 2 स्पेल टाकले संकेतने, तब्बल 27 धावा खर्च केल्या. एका ओव्हरमध्ये मागच्या आतिशने 20 धावा खर्च केल्या. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 35 धावांचं समीकरण. आर्यन मालुसरे ज्याने खरं तर आतापर्यंत आपल्या टीमला 5 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. बॉलिंग मार्कवर त्याला खेळाडू आदित्य गाताडे, ज्या खेळाडूबद्दल मी चर्चा केली, अपकमिंग सुपरस्टार यंगस्टार हा खेळाडू आहे. नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये हा खेळाडू देखील या परिसराचं नाव करेल यातील मात्र शंका नाही. अफाट गुणवत्ता त्याच्याकडे आहे. बॉलिंग मार्कवर त्या खेळाडू आला समोर, त्यांच्या समोर आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आर्यन मालुसरे. आदित्यचा पहिला बॉल, क्या बात आहे, सबमरीन फुल लेन टाकलाय. लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. रजत आणि सागर 2 चांगले खेळाडू सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगलं काम या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ते देखील करत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. पहिला वाईड बॉल. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 34चं समीकरण या मॅच मध्ये आलं. मॅच ऑन. 12 बॉल 34 धावा. कोण जिंकणार हा सामना? कासप के एका बाजूला अकुलवाडी. या 2 खरं तर संघांमध्ये एक संघ तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिडॉनला ओव्हर पिच लॉफ करत असताना मिडॉनला फिल्डिंग झाली आहे. 1 रन या ठिकाणी मिळेल. एका रनच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. 11 बॉल विजयासाठी आता धावा बनवायच्या तब्बल 33 धावा. 11 चेंडूमध्ये 33 म्हणजे किमान 5 षटकार या 11 बॉलमध्ये मारायच्यात बॅटिंग करत असताना टीम अकुलवाडीला. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आता 11 बॉलमध्ये 33 धावा अकुलवाडी संघाला कराव्या लागतील. तर एका बाजूला 11 मध्ये 33 धावा कासप संघाला डिपेंड करावे लागतील. सामना मात्र रफ अँड टफ होत चालला. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट जर्सी परिधान केलेला अकुलवाडी संघ, तर एका बाजूला फिल्डिंग करणारा कासप संघ. फुल लेंथ फास्ट अँड फ्युरियस एक्सप्रेस बॉल टाकला आदित्यने. वन्स अगेन डॉट बॉल. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 33 धावांचं समीकरण. या क्षणाचा प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल अकुलवाडी संघावरती. या क्षणाचा प्रत्येक डॉट बॉल बॅकफुटला ढकलेल त्या ठिकाणी अकुलवाडी संघाला. त्यामुळे आता गोलंदाज आदित्यला सातत्य टिकवायचं आहे या षटकामध्ये. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर पूलचा प्रयत्न, हलकीशी कडा घेतली, बॉल थर्ड मॅनला चाललाय. एकच रन या बॉलवरती मिळेल. बॅकवर्डला बॉल निघाला होता. सिंगल डबलने आता कोणत्याही प्रकारचा प्रेशर अमर कला क्रीडा कासप या संघावरती क्रिएट होणार नाहीये. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे अकुलवाडी संघाला. समीकरण म्हणले आता शेवटचे बॉल असतील 9 विजयासाठी 32 धावा. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी. संत कबीरांचं हे प्रेरणादायी वाक्य. जे काय तुम्हाला करायचं आहे ते आताच या वेळेला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा हाफ ट्रॅकर पूलचा प्रयत्न आहे, फटका फसला. फिल्डर डाऊन दी बॉल. उमेश ठोंबरेने टिपला. झेल संपलाय मैदानाच्या आतमध्ये. वीर आर्यन मालुसरेचा खेळ. बिग विकेट डाऊन.
ग्रेट कमबॅक, परंतु सामना संपलेला नाहीये. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी तब्बल 32 धावा. फक्त 3 धावांचं षटक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आदित्यच्या या षटकासाठी. क्रुशियल मोमेंटला इकॉनॉमिकल फिगर षटक. चला फिल्डिंग लावून घ्या डीजे. शिवराजनाथराव त्रिवार मानाचा मुजरा. कालचा पहिला सामना तुम्हाला आठवला असेल. खरं तर वानिवली आणि त्यांच्या बरोबरने वयाल 6 मध्ये 38 असताना पहिल्या 4 बॉलला 4 षटकार ठोकले होते. इथे 32 ची गरज आहे. पहिला बॉल राऊंड द विकेट, अँगल बनवला. पहिलाच बॉल सोडण्याचा निर्णय अंगलट आलाय, कारण हा बॉल आहे डॉट. आता 5 बॉल 32 धावा. एखाद दुसरा चमत्कारच या मॅच मध्ये कमबॅक करून देईल जोगी इलेक्ट्रिकल जय हनुमान अकुलवाडी या टीमला. अन्यथा हा संघ पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. दबाव वाढत चाललाय. अकुलवाडी टीम वरती लॉफ करत असताना डीप मधून फिल्डर धावत पुढे आला. झेल खाली सॉफ्ट हँडेड झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. हा सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. कासप संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करताना पाहायला मिळेल. अनटेकन. स्वतः खेळाडूने सांगितलं मी बाद आहे. गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. तिसरा देखील बॉल डॉट. फक्त दोन 2 व्हीलर बाईक एबीसी ग्रुपमध्ये खेळाडू असेल. DEF या ग्रुपमधून एक खेळाडू, त्याला मात्र मालिकेवरची बाईक म्हणजे या स्पर्धेमध्ये 2 खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. त्यांना खरं तर या ठिकाणी आपण पाहताय सिटी 110X ही गाडी मात्र एक्स्ट्रा मायलेज वाई मिळेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच जे खेळाडू असतील त्यांना हे पारितोषिक मिळेल. लो फुल टॉस बॉल कव्हर्सला स्वीपर कव्हर डीपमध्ये खेळले. हा सामना एकतर्फा झालाय. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिले. मला वाटतं प्रथम पवारने जे आक्रमण केलं तेव्हा असं वाटलं कदाचित कासप संघाचे धाबेदार आणलेत की काय, परंतु त्यानंतर आदित्य जसा आला तो सामन्यामध्ये कासप संघाला घेऊनच आला. त्याने 3 धावांचं षटक टाकलं. तिथून कमबॅक कासप संघाचं. याही वेळेला प्ले अँड मिस. वन्स अगेन डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच साठी कराडे खुर्द आणि एका बाजूला मोहपे दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रसादने कधी बॅटिंग करताना वैयक्तिक 17 बॉलमध्ये 37 धावांचं योगदान, 4 षटकार 2 चौकार, आणि बॉलिंग करत असताना त्याच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट जाताना पहिला फुल टॉस बॉल गॅपमध्ये खेळले. उशीर झालाय. हा चौकार आला. पराभवाचं मार्जिन कमी करणारा हा चौकार, परंतु हा सामना जिंकलाय. आजच्या दिवसातील पहिला सामना अमर क्रीडा मंडळ कासप या संघाने. अभिनंदन कासप संघ. हार्डलक टीम जोगी इलेक्ट्रिकल जय हनुमान अकुलवाडी. रोशन या ठिकाणी मोपे संघाचे जे पॅकर आहेत आणि पाहुणे आपले राजेशजी पवार यांचा सन्मान येथे करण्यात येईल. मी आदरणीय आमचे उमेशजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. राजेशजी पवार खरं तर आपल्याच परिसरामध्ये चांभारलीमध्ये राहतात. राजेशजी पवार आणि राजा पवार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. गावदेवी मोहपे या संघाचे पॅकर आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ती गारमाता कराडे आणि गावदेवी मोहपे या 2 संघांमध्ये येईल.